बोलो यीशु मसीह की, क्रिस्त महाराज की, बोला यीशु मसीह की, आनंद उत्सव, अरे आनंद उत्सव, आनंद उत्सव, अरे आनंद उत्सव, बोला आनंद उत्सव, आनंद उत्सव, बोल यीशु मसीह की, बोल यीशु मसीह की, बोल यीशु मसीह की। स्वर्गीय पिता, मी धन्यवाद करतो प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून तुझे आभार मानतो। पुन्हा प्रभू तुझं वचन ऐकण्यासाठी आम्ही तयारी करतो आणि तू आमच्या हृदयासंगात बोलणारा देव आहे लॉर्ड। प्रत्येक वचन ना वचन तू आज आमच्या संग बोल, एक एक शब्द आमच्या हृदयाला टोचू दे आणि प्रभू आम्हाला घडव, आम्हाला तयार कर। तुझी सेवा कशी आम्हाला करायची ते आम्हाला समजून सांग प्रभू। हालेलुया। आणि आज प्रभू या वरखेड गावातून तुझे लोक तयार होऊन तुझी सेवा कार्य करणारे बनवू दे प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो, आमेन। चला देवाच्या वचनाकडे जाऊया आणि आपण अभिषेक या पाठ मध्ये शिकत आहोत। बरेचसे भाग आपण ऐकत आलेलो आहोत। आज शेवटच्या भागामध्ये आज आपण जाऊया। मला जीवनामध्ये अभिषेक महत्वाचा आहे, मला माझ्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य महत्वाचं आहे। सामर्थ्याशिवाय सेवा होणार नाही। ज्या लोकांना परमेश्वराची सेवा कार्य करायची आहे त्या लोकांनी देवाकडे सामर्थ्य मागितलं पाहिजे, आमेन। जे लोक सामर्थ्य मागतील त्या लोकांना प्रभू त्याचं सामर्थ्य दे। सामर्थ्य यासाठी दिलं जातं की देवाची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी देव माणसाला सामर्थ्य देतो। कोणाची इच्छा? देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव मानव जातीला सामर्थ्य देतो। आणि मग जर आम्हाला प्रभूची जर आनंदाने सेवा कार्य करायची असेल तर तुम्ही आणि मी त्याला आनंदाने म्हणा की प्रभू मला आज अभिषेक कर। या अभिषेकानं मी अनेक लोकांचं कल्याण करणारा व्यक्ती बनेन, येशू मसीह की। अभिषेक देवाच्या लोकांना फार महत्वाचा आहे। आणि अभिषेक मागच्या आठवड्यात आम्ही पाहिलं की अभिषेक एक विशिष्ट कार्यासाठी मानवाला दिला जातो आणि ज्या माणसाला अभिषेक केला जातो देव त्या माणसाची निवड करतो। आणि ज्या माणसाची देवाने निवड केलेली आहे तो मनुष्य तो अभिषेक घेऊन देवाचं कार्य, त्रैक परमेश्वराचं कार्य या जनतेला किंवा या जगातल्या लोकांना जाऊन सांगतो आणि त्या लोकांमध्ये सेवा कार्य करतो, आमेन। आता आम्ही पुढे जाणार आहोत आणि आता आम्ही पाहणार आहोत स्तोत्र संहितेचं पुस्तक अध्याय क्रमांक 92। वचन क्रमांक 10 आपण वाचूया। पण माझे शिंग तू रानबैलांच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे। मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे। काय केलं आहे? म्हणा शिंग। सगळेजण म्हणा शिंग। शिंग बैलाचं नाही, पण शिंगाचं दर्शक तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे। शिंग म्हणजे देवाची शक्ती। कशाची? देवाची शक्ती आणि देवाचं सामर्थ्य।
काय केलं या ठिकाणी तुम्ही आणि मी? दावीद राजा काय म्हणत आहे, वाचा. पण माझे शिंग तू रान बैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे. माझे शिंग तू रान बैलाच्या, बोला, शिंगाप्रमाणे कसे केले आहे? मग तुम्ही म्हणता ना, आता शिंग कुठे आहेत? मला आहे ना, शिंग म्हणजे कुठे येतं आपल्या समोर? कोण येतं? बैल, बरोबर येतो. शिंग म्हणल्यावर कोण येतं? ज्याला शिंग आहे ते प्राणी आपल्या पटकन समोर येतो. पण बायबल या शिंगाचा अर्थ काय सांगत आहे? शिंग म्हणजे देवानं त्या व्यक्तीला सामर्थ्य दिला आहे. आमेन. कलिशा म्हणा आमेन. जर आज तुम्हाला आणि मला देवाचं सामर्थ्य पाहिजे, तर तुम्हाला आणि मला देवाकडे ते मागणं फार गरजेचं आहे. या वचनामध्ये तुम्हाला आणि मला शिकायचं आहे. दावीद राजाने ही प्रेर केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे की परमेश्वर माणसाला सामर्थ्य देणार आहे. काय देणार आहे? सामर्थ्य देणार आहे. आणि जर देवाने तुम्हाला आणि मला सामर्थ्य दिलेलं आहे, तर कशासाठी दिलेलं आहे? आमेन. हे सामर्थ्य आहे अशक्तपणात देव तुम्हाला आणि मला शक्ती देतो. जर तुम्ही आजारी पडले तर देव तुम्हाला काय देतो? शक्ती देतो. म्हणजे जे अशक्त लोक आहेत, जे वीक लोक आहेत, ज्यांनी गळून गेलेले आहेत, जे खचून गेलेले आहेत, जर त्या लोकांनी देवाकडे आलं आणि प्रभू येशूच्या नावात परमेश्वराकडे जर त्यांनी प्रार्थना केली, तर त्या प्रत्येक व्यक्तीला देव शक्ती देतो. आमेन. तर या वचनामध्ये तुम्हाला आणि मला शिकायचं आहे, परमेश्वर तुम्हाला आणि मला शक्ती देतो. आणि ती शक्ती जर माणसाच्या जीवनामध्ये जर आली, तर ती शक्ती माणसाला उत्तेजन देते. आता बघा, किती लोक जीवनामध्ये निराश होतात, खिन्न होतात, उदास होतात, बेचैन होतात. आम्ही प्रत्येक जण त्याच्यामध्ये आहोत. दावीद राजा देखील त्या अनुभवातून आलेला आहे. त्याच्या जीवनामध्ये देखील निराशा, खिन्नता याला त्याने तोंड दिलेलं आहे. परंतु ह्या परिस्थितीमध्ये दावीद ज्यावेळेस प्रार्थना करत आहे, तो अशी प्रार्थना करत आहे की परमेश्वर माझी ताकद आहे, तो मला शक्ती देणार आहे, तो मला सामर्थ्य देणार आहे. मी जरी खचून गेलो तरी मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेस खचलेल्या जीवाला काय करतो? तो टेका देणारा, आधार देणारा, पावर देणारा, सामर्थ्य देणारा माझा देव आहे. हालेलुया. तर दावीद राजासारखी तुम्ही आणि मी देखील प्रार्थना करणं फार महत्वाचं आहे. रोज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची आत्मिक जीवनासाठी शक्ती मागा. एक आहे शक्ती आपला श्वास चालू आहे, आणि पण दुसरी शक्ती सेवा कार्य करण्यासाठी रोज देवाकडे मागा. प्रभू मला रोज अभिषेक कर, नवीन अभिषेक. आमेन. मला नवीन सामर्थ्य दे प्रभू, मला रोज नवीन शक्तीने भर. ज्यावेळेस तुम्ही आणि आपल्या मुखातून हे उद्गार बाहेर काढत असतो, पुन्हा पुन्हा बोलत असतो, प्रभू नवीन तेलाचा अभिषेक तुमच्यामध्ये होतो. किती लोक प्रार्थना करतात? काय म्हणतात प्रार्थनेमध्ये तुम्ही? प्रभू मला रोज शक्ती दे, म्हणजे मी शेजाऱ्याची गचंडी धरीन आणि त्याच्या भोवती बसून त्याला मारीन. अशी प्रार्थना नाही करत. प्रभू तू मला शक्ती दे, मी सैतानाच्या डोक्यावरती पाय ठेवून उड्या मारीन. हालेलुया. देवाने सामर्थ्य कशासाठी दिलेलं आहे? तर ते सामर्थ्य दिलं आहे सैतानाचं डोकं तुम्हाला आणि मला ठेचायचं आहे. आमेन. मग देव तुम्हाला आणि मला शक्ती देतो. ज्यावेळेस देव तुम्हाला आणि मला सामर्थ्य देतो, देव तुम्हाला आणि मला ताकद देतो, त्यावेळेस तुम्ही आणि मी लक्षात ठेवायची, तुमच्या जीवनातल्या पहिल्या निराशा तुम्हाला आणि मला बाजूला केल्या पाहिजे. कमजोरीपणा बाजूला केला पाहिजे. अशक्तपणा तुमच्या शरीरातून तुम्ही बाजूला केला पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या जीवनात निराशा येतात, म्हणा येशूच्या नावात सर्व निराशा माझ्या जीवनातून निघून, माझ्या घरातून निघून, येशूच्या नावामध्ये. हालेलुया. कारण हे सैतानाचे डाव आहे, हे सैतानाचे प्लॅन आहे की तुम्हाला आणि मला त्या शक्तीचा किंवा त्या ताकदीचा तुम्हाला मला उपयोग करून देत नाही. म्हणून आपल्याला आठवण राहिली पाहिजे की मी परमेश्वराच्या शक्तीने भरलेला माणूस आहे. दावीद रोज रोज आपल्या जीवनात आठवण ठेवायचा की मी देवाचा माणूस आहे, देवाने मला शक्ती दिलेली आहे. आपल्या जीवनात जीवन जगत असताना रोज हे लक्षात ठेवा
की मला देवाने शक्ती दिलेली आहे. आमेन. मला देवाने सामर्थ्य दिलेलं आहे. रोज आठवण ठेवायची आणि रोज म्हणायचं मी अभिषिक्त सेवक आहे, मी अभिषिक्त सेविका आहे, मी अभिषिक्त देवाचा लेकरू आहे, मी अभिषिक्त देवाचा माणूस आहे. रोज तुमच्या आणि माझ्या जीवनात कबूल करायचे. ज्यावेळेस तुम्ही आणि ह्या गोष्टी कबूल करतो त्यावेळेस लक्षात ठेवा सैतानाला घाम फुटतो. आमेन. तुम्ही आणि मी देवाच्या शक्तीने सैतानाला घाम फोडणारे लोक पाहिजेत. काही लोक निराश होतात बघा जीवनामध्ये, आणि निराश झाल्यानंतर तुम्ही आणि त्यांच्या जीवनाकडे बघा, काय काय बोलत असतात ते. पण ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, परमेश्वराचा आत्मा तुम्हाला आणि मला कशासाठी दिलेला आहे? निराशावरती विजय मिळवण्यासाठी. आमेन. निराशा येतात त्यावेळेस प्रभू येशूच्या नावात अधिकार घ्या. त्या निराशाला तुम्ही काय करा? आउट येशूच्या नावामध्ये. आणि उत्तेजित व्हा. ज्यावेळेस तुम्ही आम्ही आपल्या मुखातून हा उद्गार बाहेर काढतो प्रभू येशूच्या नावामध्ये, त्या शक्तीला धमकावतो आम्ही, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परमेश्वर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा स्पर्श करून आम्हाला आनंदित करतो. Jesus power, super power. Jesus power, super power. Jesus power, super. बोला. Jesus power, super power. Super, 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 super power. Super, 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 super power. Super, 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 super. Super, 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 super power. हालेलुया. मला सगळ्यांना हालेलुया. ज्यावेळेस दुसरे लोक निराश होतील, मंडळीतले असू द्या, पास्टर लोक असतील, त्यांच्यामध्ये पण निराशामध्ये येतात. पण ज्यावेळेस देवाचा आत्मा तुम्हाला या गोष्टी प्रगट करतो त्यावेळेस त्या बहिणीसाठी तुम्ही प्रार्थना करा, त्या सेवकांसाठी तुम्ही प्रार्थना करा, त्या सेविकेसाठी तुम्ही प्रार्थना करा. त्याच्या जीवनात, त्याच्या घरात, त्याच्या कुटुंबात, त्याच्या परिवारात ज्यावेळेस हे सैतानाचे हल्ले होतील आणि ते एकदम निराश झालेले असतील, येशूच्या नावात तुम्ही अधिकार घ्या आणि त्या सैतानाच्या शक्तीला थांबवा. आमेन. आणि म्हणून तुम्ही त्या अभिषेकाचा जर वापर जरी केला तर तुम्हाला आणि मला परमेश्वर तुमच्यामध्ये असणारी शक्ती तुम्हाला दाखवी की तुम्ही माझ्या शक्तीने चालणारे लोक आहात. आणि जर तुम्ही त्या शक्तीचा जर वापर केला नाही तर तुम्ही म्हणता वापर नाही केलं काय हो? हालेलुया. वापर करा त्या शक्तीचा, त्या अभिषेकाचा वापर करा. आणि अभिषेक काय करतो? माणसाला उत्तेजन देतो. आमेन. देवाचं वचन. म्हणून दावीद राजा या ठिकाणी काय म्हणतो? त्याने मला काय केलेलं आहे? अभिषेक केलेला आहे. ज्या ज्या वेळेस तो खिन्न झाला त्याने परमेश्वराचा अभिषेक त्या ठिकाणी स्वीकारला. हालेलुया. आणि दावीद राजा त्या ठिकाणी काय झालेला आहे? आशीर्वादित झालेला आहे. बोलो येशू मसीह की. म्हणून अभिषेक आहे शक्ती आणि माणसाला काय करतो? उत्तेजन देतो. तुम्ही आणि मी इकडे प्रार्थनेला येतो, कधी कधी कसं वाटतं माहिती का? आपल्याला जाऊशी वाटत नाही आहे ना? एकदम निराशा, बोर, खिन्नता, उदासपणा आपल्याला जाणवतो. पण त्यावेळेस तुम्ही आम्ही घरामध्ये प्रेयर करून बाहेर पडलं पाहिजे. काही काही वाटतं की देव आमची प्रार्थना ऐकत नाही, कशा तरी उठत बसत प्रार्थनेला येतात. इथं आल्यानंतर देवाचा अभिषेक त्यांना काय करतो? त्याच्या शक्तीचा स्पर्श करतो. आमेन. ज्यावेळेस त्याच्या शक्तीचा देव स्पर्श करतो त्याच्या जीवनातले अशक्तपणा निघून जातात. ते जर निराश असतील, हे देवाचं सामर्थ्य त्या व्यक्तीला, मंडळीतल्या लोकांना काय करतं? स्पर्श करतं. आणि त्याच्या जीवनात कितीही बोलट ढिल्ले झालेले असेल, त्याचं मशीन फुलफुळा झालेला असेल, पवित्र आत्मा ते फिट करतो. हालेलुया. काय लावतो पवित्र आत्मा? पाणी लावितो. रपा 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 नटबोल्ट लगेच काय होते? फिट होत आणि मशीन लगेच आपलं टाईट होत. हालेलुया. म्हणून आपल्याला चर्च मध्ये आल्यानंतर, देवाच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर उत्तेजन मिळतं. आणि हे करणारा आहे पवित्र आत्मा. काय आहे? पवित्र आत्म्या विना तुम्हाला आणि मला शक्ती नाही. आणि म्हणून रोज तुम्हाला आणि मला प्रार्थना करायची की प्रभू रोज मला नवीन अभिषेक दे,
रोज मला नवीन सामर्थ्य दे प्रभू, रोज मला ताज्या अभिषेकाने मला भर, रोज तुझ्या दैवी सामर्थ्याने मला भर, रोज तुम्हाला मला प्रेर करायचे आहे. जेवढी जेवढी तुम्ही आणि प्रेर करणार बघा देवाचा आत्मा तुम्हाला चालवणार आहोत. तुम्ही स्वतः टेस्टमनी देणारे, साक्ष देणारे. हालेलुया. परवा दिवशी आम्ही सोनईमध्ये होतो. प्रकरण फुल मोठं आहे. शॉर्टकट तुम्हाला सांगतो. एका बहिणीला पैशाच्या मुळे दुरात्म्याने धरलं. लॉकडाऊन मध्ये तिच्याकडे पुष्कळ पैसा आला. काहीतरी त्यांचा व्यापार आहे XYZ चा आणि पुष्कळ त्यांचा व्यापार झाला आणि ती 4-5 वेळेस आपल्या घरी पैसे घेऊन आले, आईकडे बहिणीकडे. आणि आई बहिणीकडे पैसे घेऊन आल्यानंतर तिनं खातं खोललं. नवऱ्याला न सांगता आपल्या खात्यावरती तिनं पैसे टाकले आईच्या मदतीने आणि बहिणीच्या मदतीने लॉकडाऊन मध्ये. आणि मग कालांतराने काय झालं, कधी 1.5 लाख, कधी 2 लाख, कधी 3 लाख असे पैसे टाकले. आणि मग एक दिवस असं झालं की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एक शेजारचा माणूस त्यांच्याकडे आला आणि तो सांगू लागला की त्यांच्या नवरा बायकोला ही आमची पैशाची बॅग तुमच्याकडे ठेवा. आणि मग तिचा नवरा म्हणला ठेवून टाका. मग त्या दिवशी त्यांनी सगळं जे काही करायचं ते पूजा अर्चना ते केली. ही बहीण विश्वास होती, लक्षात ठेवा. प्रार्थना करणारी बहीण होती, चर्चला जाणारी बहीण होती. आणि सगळं त्यांनी बाकीच्या घरातल्या लोकांनी सगळी पूजा अर्चना केली. एवढा पैसा पाहिल्यानंतर आणि तिला एकाच्या घरी दिल्यानंतर तिच्या बहिणीचं म्हणजे त्या पोरीचं जे डोकं आहे ना त्या भ्रमिष्ट झाल्यासारखं झालं. मानसिक संतुलन तेवढा पैसा पाहून पूर्ण बिघडून गेलं तिचं. का आतापर्यंत तिच्या लाईफ मध्ये, तिच्या जीवनामध्ये एवढा पैसा कधीच तिनं पाहिला नव्हता. एकदम शांत, एकदम गरीब परिस्थितीतून, पुअर परिस्थितीतून ती पोरगी आलेली आहे. आणि अचानक एवढा पैसा ते बॅग भरून तिनं पाहिला आणि तिच्या नावावर एवढा पैसा पाहायला लागला. तर तिच्या आईवर आणि तिच्या बहिणीवरती ऑब्जेक्शन ती घ्यायला लागली की मी एवढे पैसे आणले होते, तुम्ही काहीतरी केलं माझ्या पैशाचं, मी तेवढे पैसे दिले होते, तेवढ्या पैशाचं काय केलं. ती बँकेवाल्याला जाऊन भांडायला लागली. आणि मग त्याचा परिणाम काय झाला, पैशामुळे सैतानाने तिच्या जीवनावरती अटॅक केला. का माहितीये, सैतानानं तिला वाव काय दिला, तिला वाव, कोणाला, डेव्हलला, सैतानाला तिला वाव दिला. आणि वाव दिल्यामुळे सैतानाने तिच्यावरती अटॅक केला. ज्यावेळेस आम्ही तिच्यासाठी प्रार्थना केली, फोनवरती मी सिलेंडर प्रेयर तिच्याकडून करून घेतली. मराठी परिवारातली मुलगी आहे आणि प्रेयर केल्यानंतर ती प्रार्थना करता करता थर कापायला लागली फोनवर. आणि जशी प्रार्थना करून घेतली आणि नंतर ती रडायला लागली, पश्चाताप करायला लागली. आणि मग त्याच्यासाठी मी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली. हालेलुया. प्रार्थना केल्याबरोबर तिच्यातला जो दुरात्मा होता तिला पकडणारा, तिला निराश करणारा, तिला खिन्न करणारा, तिला बेचैन करणारा, तिला अस्वस्थ करणारा जो दुरात्मा होता, मानसिक संतुलन तिचं बिघडून टाकलं त्याने. म्हणजे माइंडवरती परिणाम झाला, डोक्यावरती परिणाम झाला. तो पैसा पाहून त्या दुरात्म्याला मी बाहेर काढलं येशूच्या नावामध्ये. आणि फोनवरती प्रार्थना केल्याबरोबर 5 मिनिटांमध्ये ती मुलगी पूर्ण मोकळी झाली. आणि मग तिला मी व्यवस्थित सांगितलं की बाई तू देवाला का सोडलं. आणि मग मी तेव्हा कुठंतरी चांगलं बोलायला लागला. येशू मसीह की. सांगण्याचं तात्पर्य काय, तुमच्या माझ्या जीवनात देवाचं सामर्थ्य असेल तर तुम्ही इतर लोकांना उत्तेजन देऊ शकता. जे खचलेले आहेत, जे निराशमय जीवन जगणारे लोक आहेत, त्या लोकांना तुम्ही उत्तेजन देऊ शकता, त्यांना धीर देऊ शकता, त्यांना तुम्ही आधार देणारे लोक बनवू शकता. हालेलुया. नाही तर माहित नाही त्या पुरीने काय केलं असं, स्वतःच्या जीवनात मेंटल झाले असते, गोळ्या चालू झाल्या असत्या. प्रभू तुझचा पण उपयोग करू या गोष्टीमध्ये. येशू मसीह की. पुढचं वचन फार महत्वाचं आहे, ते वाचूया. या निर्गमचं पुस्तक याचा 29वा अध्याय. आणि म्हणून आपल्या जीवनाची रोज तयारी करा आणि रोज देवाकडे प्रार्थना करा. मला अभिषेकाशिवाय जीवन जगायचं नाही. यस, निर्गमचं पुस्तक 29वा अध्याय आणि वचन क्रमांक 36 आपण वाचूया. प्रायश्चित्तासाठी पाप बली म्हणून एक गोरा दररोज बली दे आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून
ती शुद्ध कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर. तर निर्गमच्या पुस्तकात 29 अध्याय 36 वचनामध्ये प्रायश्चित्त म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं आहे? प्रायश्चित्त आणि शुद्धीकरणाला हा शब्द जोडलेला आहे. परत एकदा वाचा. प्रायश्चित्तासाठी पाप बली म्हणून एक गोरा दररोज बली दे. बस, एक गोरा दररोज बली दे. बघा, जुन्या करारामध्ये पाप क्षमा करण्यासाठी काय बली दिलं जायचं? अरे बोला, मराठीत बोलते वचन म्हणा. गोर. आता सांगावं नाही लागत ना. गोरा पुढून सांगू का गोर का? नाही ना. गोर. पापांच्या क्षमेसाठी जुन्या करारामध्ये गोर बलिदान केलं जायचं, गोर कापलं जायचं. आता बघा, तुम्ही आणि विचार करा की प्रत्येक मनुष्य चुकणारा होता. आणि मग तो काय म्हणतोय? दररोज आपल्या पाप बलिदानासाठी काय करायचं आहे? गोर कापायचं आहे, देवाला यज्ञ द्यायचा आहे, हवन द्यायचं आहे, बली द्यायचा आहे, कापायचं आहे. अशा त्यांनी काय होतं? जुन्या करारामध्ये आपल्या पापांची क्षमा त्या प्रकारे त्या काळात दर्शवली गेलेली आहे. पुढे काय लिहिलं आहे? छत्तीस वचन. प्रायश्चित्तासाठी पाप बली म्हणून एक गोरा दररोज बली दे आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर. दुसरी गोष्ट आहे, काय कर? गोरा बलिदान कर. दुसरी काय गोष्ट या ठिकाणी म्हटलं आहे? वेदीसाठी प्रायश्चित्त करून. वेदीसाठी प्रायश्चित्त करायचं. वेदी, आणि ती वेदी काय झाली पाहिजे? शुद्ध झाली पाहिजे, पवित्र झाली पाहिजे. तर या ठिकाणी या गोष्टी ज्या वापरलेल्या आहेत प्रायश्चित्तासाठी, याला शुद्धीकरणाचं दर्शक म्हटलं गेलेलं आहे. म्हणा संविधान, शुद्धीकरण. काय कापला जायचा? आणि वेदी शुद्ध करायला काय कापला जायचा? दररोज ही क्रिया करावी लागत होती पाप बलिदानासाठी. ज्या माणसाने पाप केलेला आहे त्या माणसासाठी जुन्या करारामध्ये हा उपाय आहे. त्याच दर्शक तुम्ही सगळ्या जगामध्ये पाहू शकतात. आपले जातात का नाही सगळीकडे काय काय? पण देवाच्या वचनामध्ये या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतंय की ज्या माणसाला पापापासून दूर व्हायचं आहे त्याच्यासाठी जुन्या करारातला हा उपाय आहे की त्याने संपूर्ण जीवन देवाच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. तेव्हा त्याच्या पापांची त्या काळात काय व्हायची? क्षमा व्हायची. पण आज ह्या काळात काय आहे? या कृपेच्या काळामध्ये काय आहे? या कृपेच्या काळामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला आणि मला येण्यासाठी, प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा यज्ञ तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. हालेलुया. देवाचा कोकरा मेमना तुमच्यासाठी माझ्यासाठी कुठं आला? बोला, कुठं आला? पृथ्वी तलावरती आला. लक्षात ठेवा. आणि तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी तो बलिदान झालेला आहे. आता आम्हाला कोण शुद्ध करील? कोण पवित्र करील? आता जुन्या करारातली वेदी म्हटलं गेलेलं आहे चौरस त्या ठिकाणी. पण आज वेदी म्हणजे कोण आहे? वेदी म्हणजे काय सांगा मला? हालेलुया. म्हणा, माझं हृदय काय आहे? ही वेदी अशुद्ध वेदी आहे. जुन्या करारातली वेदी दर्शवली जाते, पण नवीन करारातली वेदी म्हणजे तुमचं आणि माझं अंतःकरण, तुमचं आणि माझं हृदय. मग ह्या वेदीमध्ये, या हृदयामध्ये किती घाण साचलेली आहे, किती काय आहे? चिखलाचा काय म्हणतात? गोळा नाही हो, मैल, मळ. किती मळ आहे, किती घाण आहे, किती कचरा आहे. या वेदीमध्ये काय काय साठलेलं आहे? या वेदीला पवित्र कसं करता येईल? या हृदयाला स्वच्छ कसं करता येईल? या हृदयाला निर्मळ कसं करता येईल? या हृदयाला पवित्र कसं करता येईल? याचं दर्शक आहे.
हालेलुया. यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनामध्ये बघायला मिळतं की तुमचं आणि माझं हृदय हे प्रायश्चित्ताला जोडलेलं आहे. तिथं गोरा कापला जायचा, आज गोरा कापला झाला नाही. तुमच्या आणि माझ्यासाठी कोण कापलाय? प्रभू येशू ख्रिस्त. दररोज मनुष्य पाप करतो, परंतु दररोज मनुष्याने देवाच्या चरणाजवळ यावं आणि देवाला प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना करून त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे धुवून शुद्ध करा. माझी ही वेदी हृदयाची कशी शुद्ध होईल? या वेदीमध्ये सगळं घाण साचलेलं असतं. बोलणं असतं, कडूपणा असतो, राग असतो, मस्तर असतं, द्वेष असते, निंदा असतात, चाड्या असतात, कुरकुर असते, हेवा असतो, वाईट गोष्टी या हृदयामध्ये आहेत. या हृदयाला, या वेदीला तुम्हाला आणि मला स्वच्छ करण्याची गरज आहे. या जगामध्ये ही वेदी स्वच्छ केली जाणार नाहीये, तर त्या वेदीला स्वच्छ करण्यासाठी, या हृदयाला स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. कुठे यावं लागेल? देवाच्या सहभागितेमध्ये. जोपर्यंत मनुष्य आणि स्त्री देवाच्या सहभागितेत, देवाच्या उपस्थितीत देवाची सेवा कार्य करण्यासाठी ती जोपर्यंत निवड करणार नाही तोपर्यंत ही वेदी म्हणजे हे अंतःकरण साफ होणार नाही, शुद्ध होणार नाही, पवित्र होणार नाही. आज किती लोक देवाच्या उपस्थितीत आले? मला शेजाऱ्याला मी देवाच्या उपस्थितीत आलेलो आहे. सगळेजण म्हणा मी देवाच्या उपस्थितीत आलेलो आहे. हा, आणि जो गोरा कापला जायचा ना, त्या ठिकाणी एक मास्टरला एक वाटा मिळायचा. आज बरं का, मटणाचा वाटा समोर येतो लगेच, आणि जे कापणारे आहेत त्यांना पण वाटा मिळायचा. आता मंडळीला पण एक वाटा मिळायचा. सगळ्या जणांना वाटा मिळायचे. आपल्यावर होत नाही, तू एक वाटा घेऊन जातो, एक वाटा घेऊन जातो, एक वाटा घेऊन जातो, एक वाटा घेऊन जा. काय करायचं वाटा घेऊन? जुन्या करारातला हा वाटा आहे. हालेलुया. सगळ्या जणांना हे काय मटणाचा, त्या जुन्या करारामध्ये देखील हे वाटले जायचे. पण याच्या पाठीमागचं रिझन आणि कारण काय? हे अर्पण कशासाठी केलं जायचं? गोरा कापल्यानंतर तू हा अर्पण वाटा तिकडं वेदीवरती चढव, तू वेदीवरती चढव, तू वेदीवरती चढव. मंडळीतल्या लोकांनी वेदीवरती चढायचा. त्याच्या पाठीमागचं रिझन आणि कारण काय आहे? येशू मसीह की. जोपर्यंत तो वाटा त्या वेदीवरती चढणार नाही, त्या वेदीला अभिषेक होणार नाही आणि तुमच्या आणि माझ्या पापाची काय होणार नाही? जुन्या करारामध्ये. नवीन करारामध्ये काय आहे? आज तुमच्या आणि माझी वेदी कशी साफ होईल? तुमचा आणि माझा हात, तुमचा आणि माझं अंतःकरण हे स्वच्छ कसं होईल? तर देवाच्या सानिध्यामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्ही आणि मी आलं तर हे वचन तुम्हाला आणि मला शुद्ध करतं. शुद्ध जल तू झुटक दे, मन को मेरे बदल. गाऊया. प्रार्थना ये हमारी आत्मा से भर दे. गाऊया सगळं. स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु. हालेलुया. आणि देवाने ख्रिस्ताचं अर्पण तुमच्यासाठी माझ्यासाठी केले आहे नवीन करारामध्ये. यासाठी तुम्हाला आणि मला अर्पण केलेलं आहे, ख्रिस्ताला दिलं आहे की तुम्ही आणि मी सगळ्या जणांनी प्रभूची सेवा कार्य करावी. हालेलुया. त्या काळात तो वाटा मटणाचा वाटला जायचा. आज परमेश्वर त्याच्या वचनाचा वाटा तुम्हाला इथं आलेला प्रत्येकाला देत आहे. तू घे वाटा, तुझी तू घे वाटा, प्रिया तू घे वाटा, दादा तुम्ही घ्या वाटा, आणि तुम्ही घ्या वाटा, उज्ज्वला तू घे वाटा, संगीता तू घे वाटा, जीवा तू घे वाटा. हालेलुया. वाटे घ्या, वाटे घ्या, वाटे घ्या. कशाचे वाटे? मटणाचे वाटे नाही, पवित्र वचनाचा वाटा घ्या. त्यासाठी देवाच्या उपस्थितीत या.
अरे मटन खाऊन लोग तगड़े बन जाते हैं, मटन खा के लोग तगड़े बन जाते हैं, पर वचन खा के लोग कैसे बन जाते हैं? अभिषिक्त बन जाते हैं। हालेलुया। और तुमको और हमको आज अभिषेक बनना आहे, यासाठी हा मटणाचा वाटा तुम्हाला रोज खायला पाहिजे. अरे हे मटण खाल्लं तर तुम्ही शुद्ध राहणार, तुमचं मन शुद्ध राहणार, तुमचे विचार शुद्ध राहणार, तुमचं बोलणं शुद्ध राहणार, तुमचं अंतःकरण शुद्ध राहणार, तुमचं जीवन हे शुद्ध राहणार. हालेलुया. पण हे मटणाचे वाटे सगळेच लोक घेत नाहीत, आहे ना? ते मटणाचे वाटे जगात नाही घेतील, पण ह्या मटणाचा वाटा म्हटलं नको नको. या मटणाचा वाटा घ्यायला, देवाच्या वचनाचा वाटा घ्यायला लय लोकांना कंटाळा आहे. कंटाळा करू नका. हालेलुया. कारण तुम्हाला आणि मला प्रभूची काय करायचे आहे?